नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 30 नोव्हेंबर रोजीचं जे काही चालू घडामोडी आहे तर त्याचा अभ्यास करणार आहोत. आजचा दिवस कंबाईन यशवंत बॅच जी आहे तर त्याची फी तुम्हाला 999 रुपये आपल्या ॲप्लिकेशनवर बघायला मिळेल. उद्यापासून याची फी 1999 होणार आहे. याची सगळ्यांनी दखल घ्यावी. त्याचबरोबर बघा मित्रांनो, 2 डिसेंबर पासून आपण विजेता नावाची बॅच सुरू करत आहोत. कंबाईन गट ब च्या पूर्व परीक्षेसाठी रिव्हिजन बॅच. तर या बॅचमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. 2 तारखेला सकाळी 9 वाजता ऍडमिशन सुरू होऊन जातील. त्याचबरोबर राज्यसेवेची पूर्व परीक्षा, कंबाईनची पूर्व परीक्षा या दोघांसाठी सुद्धा आपल्याकडे टेस्ट सिरीज आहे. आता तुम्ही राज्यसेवेची परीक्षा झाल्यानंतर कंबाईनची टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. त्याचबरोबर राज्यसेवा आणि कंबाईनसाठी फाउंडेशन बॅच आहे. बीएमसी साठी ऍक्ट जीके ची बॅच आहे. प्लस निरीक्षक आणि कार्यकारी सहाय्यक या पदांसाठी बॅच आहे. सरळ सेवा भरतीसाठी ऑल इन वन बॅच, त्याचबरोबर आरआरबी साठी तिरंगा बॅच, तसेच पोलीस भरतीसाठी स्पेशल रेकॉर्डेड बॅच आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयाचे रिव्हिजन नोट्स आपल्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला उपलब्ध होतील, तर त्या तुम्ही तिथून परचेस करू शकता. अगदी कमी फीज मध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी आपल्या ॲप्लिकेशन मध्ये ठेवलेल्या आहे. अभ्यास मित्र नावाचं आपलं ॲप्लिकेशन आहे, टेलिग्राम चॅनल आहे, इंस्टाचं पेज आहे, सगळ्यांना तुम्ही फॉलो करू शकता. आज आपण 30 नोव्हेंबर रोजीचा करंट अफेअर्सचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. तर लवकरच तुम्हाला कंप्लीट नोव्हेंबरचं करंट अफेअर्स जे आहे त्याचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. त्याचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये मिळून जाईल. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर नेटवर्क रेडिनेस इंडेक्स जो आहे तर तो अलीकडे देण्यात आलेला आहे. त्यामध्ये भारताचं स्थान आहे 49वे. मागच्या वर्षी भारताचं स्थान होतं 60वे. म्हणजे आता आपण 11 गुणांनी प्रगती केलेली आहे. आणि नेटवर्क रेडिनेस इंडेक्स जो आहे त्यामध्ये आपलं स्थान जे आहे ते 49वे झालेलं आहे. तर आपण जर बघितलं तर नेटवर्क रेडिनेस इंडेक्स मध्ये जे काही टेक्नॉलॉजी आहे, ठीक आहे, त्याचबरोबर जे काही पीपल आहे म्हणजे लोक आहे, गव्हर्नमेंट आहे आणि इम्पॅक्ट आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून हा नेटवर्क रेडिनेस इंडेक्स जो आहे तो काढला जातो. ठीक आहे. तर ज्यामध्ये इंटरनेट कसं आहे एखाद्या देशामध्ये, कशी टेक्नॉलॉजी, तर त्यावर हा निर्देशांक आधारित असतो. आपण जर बघितलं तर पोर्टलँड इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने हा निर्देशांक तयार केलेला आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे. आता वेगवेगळे निर्देशांक त्यामध्ये भारताचं स्थान बघूया. जागतिक शांतता निर्देशांक भारतात स्थान 116वे. जागतिक भूक निर्देशांक त्यामध्ये स्थान 105वे. राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक त्यामध्ये केरळचं पहिलं स्थान आहे राज्यांच्या बाबतीत. जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक भारतात स्थान 63वे. ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2024 मध्ये सगळ्यात राहण्यासाठी सगळ्यात बेस्ट शहर कोणतं आहे? ते व्हिएन्ना, ऑस्ट्रिया. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स जो रिपोर्टर विदाउट बॉर्डर्स नावाच्या संस्थेमार्फत देण्यात येतो त्यामध्ये भारताचं स्थान आहे 159वे. त्यानंतर क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स मध्ये भारताचं स्थान आहे 10वे, पहिल्या क्रमांकावर डेन्मार्क. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स मध्ये भारताचं स्थान आहे 129वे. ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये भारताचं स्थान आहे 39वे. आणि वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट रिपोर्ट नुसार 21व्या शतकाच्या शेवटी सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश भारतच असणार आहे. यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, नोव्हेंबर 2024 मध्ये भारतातील पहिलं हरित हायड्रोजन इंधन केंद्र म्हणजे इथं ग्रीन हायड्रोजन फ्युलिंग स्टेशन जे आहे, पेट्रोल पंप प्रमाणेच इथं ग्रीन हायड्रोजनचा पंप जो आहे तर तो कुठे ओपन होणार आहे? तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजनचा पंप जो आहे तो लेह लडाख मध्ये ओपन केला जाणार आहे. तर ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे. तर अमारा राजा इन्फ्रा नावाची कंपनी जी आहे तर ती लेह लडाख मध्ये काय करणार आहे? तर ग्रीन हायड्रोजनचा पंप सुरू करणार आहे. आणि त्याचं उद्घाटन जे आहे मित्रांनो ते झालेले सुद्धा आहे. मनोहरलाल खट्टर यांनी त्या पंपचं उद्घाटन केलेलं आहे. आपण जर बघितलं तर लेह लडाख मध्ये जे काही आपण म्हणूया प्रदूषण आहे तर ते प्रदूषण होऊ नये म्हणून अशा प्रकारचे ग्रीन हायड्रोजनचा पंप जो आहे तो आपण बनवलेला आहे. लेह लडाख बाबत सांगायचं झालं तर लडाखची राजधानी आहे लेह आणि कारगिल. गव्हर्नर आहे बीडी मिश्रा. त्याचबरोबर जर बघितलं तर लडाख विषयी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. जसं की लडाखची सीमा किती राज्यांना लागलेली आहे? तर हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाला. ठीक आहे. हिमाचल प्रदेश राज्य, जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश. लडाखची राजधानी काय आहे? तर लेह आणि कारगिल या 2 राजधान्या लडाखला आहे. खापा चांदला हे कोणाचं नाव आहे? हे लडाखचंच नाव आहे. लडाख कोणत्या 2 पर्वतरांगेमध्ये? तर काराकोरम आणि जास्कर. लडाख भारताचा केंद्रशासित प्रदेश कधी बनला? तर 31 ऑक्टोबर 2019 रोजी. लडाख मध्ये किती जिल्हे? तर पहिले 2 जिल्हे होते लेह आणि कारगिल. आता 5 नवीन जिल्हे तयार झालेले. त्यांचं नाव आहे झास्कर, द्रास, शाम, नुब्रा, चांगथांग.
त्यानंतर लडाखमधील पुगा व्हॅली कशासाठी प्रसिद्ध आहे, तर भूऔष्णिक ऊर्जेसाठी. लडाख हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे. कोणता सण तिबेटी नवीन वर्षापासून उद्भवतो आणि लडाखमध्ये कापणीच्या हंगामाच्या शेवटी दरवर्षी सेलिब्रेट केला जातो, तर लोसार सण. आणि लडाखचे राष्ट्रीय उद्यान आहे हेमिस नॅशनल पार्क. यानंतर कोणत्या राज्य सरकारने नवीन कुटीर आणि ग्रामोद्योग धोरण जाहीर केलं आहे, तर बघा नवीन कुटीर आणि ग्रामोद्योग धोरण जे आहे तर ते गुजरात सरकारने जाहीर केलं आहे. तर पुढील 5 वर्षामध्ये 12 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी गुजरात सरकारने कुटीर व ग्रामोद्योग धोरण जे आहे अलीकडे आपल्या राज्याचं जाहीर केलेलं आहे. ठीक आहे. तर कुटीर उद्योगाच्या माध्यमातून लोकांना स्वावलंबी बनवणं हा या पाठीमागील मेन उद्देश आहे. गुजरातची राजधानी गांधीनगर, राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल. गुजरातमध्ये जर आपण बघितलं तर वांसदा राष्ट्रीय उद्यान, ब्लॅक बक राष्ट्रीय उद्यान, गिर राष्ट्रीय उद्यान आणि सागरी राष्ट्रीय उद्यान हे आपल्याला राष्ट्रीय उद्यान गुजरातमध्ये बघायला मिळतात. त्यानंतर चौथा क्वेश्चन, केंद्रीय मत्स्य मंत्रालय पुरस्कारामध्ये राज्याची सर्वोत्तम सागरी राज्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, केंद्रीय मत्स्य मंत्रालय पुरस्कारामध्ये कोणत्या राज्याची सर्वोत्तम सागरी राज्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे, तर सर्वोत्तम सागरी राज्य म्हणून केरळची निवड करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, मासेमारीबाबत हा पुरस्कार दिला जातो, तर केंद्रीय मत्स्य मंत्रालयाच्या माध्यमातून हा पुरस्कार दिला जातो. तर त्यामध्ये केरळ राज्य जे आहे ते बेस्ट राज्य ठरलेलं आहे मासेमारीमध्ये. ठीक आहे, मत्स्य व्यवसायामध्ये. आणि सर्वोत्कृष्ट जिल्हा विचारला तर तो ठरलेला आहे कोल्लम, केरळमध्येच आहे. यानंतर ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स, द हेग. आता बघा, एक ऑर्गनायझेशन आहे जिचं नाव आहे प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन. ठीक आहे, प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन. तर ही जी ऑर्गनायझेशन आहे ही हेग मध्ये आहे आणि मग ह्या ऑर्गनायझेशन मार्फत एक पुरस्कार दिला जातो, त्याचं नाव आहे द हेग पुरस्कार. ठीक आहे, द हेग पारितोषिक. तर आपण जर बघितलं की कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे, तर बघा मित्रांनो, हे पारितोषिक जे आहे ते इंडियन केमिकल काउन्सिलला प्रदान करण्यात आलेलं आहे. भारतीय रसायन परिषदेला हे काउन्सिल हे पारितोषिक जे आहे ते दिलेलं आहे. ठीक आहे. तर आपण बघा, केमिकल वेपन्स जे आहे, केमिकल वेपन्स, तर त्याला कुठेतरी प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. आजकाल युद्धामध्ये सगळ्या प्रकारची वेपन्स वापरली जातात, पण केमिकल वेपन वापरण्यावर बंदी आहे. ठीक आहे, समजून घ्या की तुम्ही केमिकल वेपनचा वापर करून दुसऱ्या देशामध्ये समजून घ्या की लोकांना मारू शकत नाही, त्यावर कुठेतरी बंदी घालण्यात आलेली आहे. आणि मग आपण जर बघितलं तर भारतीय रसायन परिषद जी आहे, इंडियन केमिकल काउन्सिल जी आहे, तर तिला त्याबाबतचा बेस्ट काम करणाऱ्या ऑर्गनायझेशनचा पुरस्कार जो आहे तर तो अलीकडे मिळालेला आहे. भारतीय केमिकल काउन्सिलचे जे काही अध्यक्ष आहे तर ते सोटी सेल्वम आहे, तर यांनी हा पुरस्कार जो आहे तो स्वीकारलेला आहे. ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर भारतीय रसायन परिषद, इंडियन केमिकल काउन्सिलची स्थापना 1938 मध्ये करण्यात आली होती. ही जी काउन्सिल आहे ही सेंद्रिय तसेच अजैविक रसायन, त्याचबरोबर प्लास्टिक, पेट्रोकेमिकल्स, पेट्रोलियम रिफायनरी या व्यवसायामध्ये ज्या काही भारतीय कंपन्या आहेत त्यांची सर्वोच्च संस्था आहे. हिचं मुख्यालय मुंबई, महाराष्ट्रामध्ये आहे आणि सोटी सेल्वम तिचे अध्यक्ष आहे. त्यानंतर ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स ही संस्थेची स्थापना 28 एप्रिल 1997 मध्ये करण्यात आली. हेग, नेदरलँडमध्ये तिचं मुख्यालय आहे. महासंचालक आहे फर्नांडो एरियास. यानंतर विमान सुरक्षा जागरूकता सप्ताह 2024 कधी साजरा केला गेला किंवा कधी सेलिब्रेट केला जात आहे, तर बघा मित्रांनो, विमान सुरक्षा जागरूकता सप्ताह जो आहे तर तो 25 ते 29 नोव्हेंबर मध्ये सेलिब्रेट केला जात आहे. ठीक आहे, तेवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. भारतीय विमान प्राधिकरण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विमान जागरूकता सप्ताह जो आहे तर तो सेलिब्रेट करत असतं की विमानामध्ये कमी अपघात कसे होईल आणि विमानाचा प्रवास जो आहे तो कसा सुलभ होईल, तर यासाठी हा जो काही आठवडा आहे जागरूकता सप्ताह जो आहे तर तो सेलिब्रेट केला जातो. यावर्षी विमान बघा लक्षात ठेवा, विमान सुरक्षा जागरूकता सप्ताह जो आहे तो 25 ते 29 नोव्हेंबर मध्ये सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर भारतीय विमान प्राधिकरण जे आहे, विमानतळ प्राधिकरण जे आहे तर त्याची स्थापना आपण बघू तर ती एप्रिल 1995 मध्ये झाली होती. नवी दिल्लीमध्ये याचं मुख्यालय आहे. शशिकांत रुईया यांचे नोव्हेंबर 2024 मध्ये वयाचे 81 वर्षी निधन झालं. ते कोणत्या गटाशी संबंधित होते, तर बघा मित्रांनो, ते SR ग्रुप जो आहे, कंपनी जी आहे SR, तर तिचे आपण म्हणूया फाउंडर होते. ठीक आहे, को फाउंडर होते. तर SR ग्रुपचे सहसंस्थापक होते, ज्यांचं नाव आहे शशिकांत रुईया, ज्यांचं 81 वर्षी निधन झालेलं आहे.
तर ही SR ग्रुपचे कोण होते, को फाउंडर होते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. शशिकांत रुईया आणि रवी रुईया या दोघांनी मिळून SR ग्रुपची स्थापना मुंबई महाराष्ट्रामध्ये केली होती 1969 मध्ये. तर बघा मित्रांनो, अलीकडे काही महत्वाच्या व्यक्तींचं निधन झालं, ते कोण कोण आहे बघून घेऊया आपण. तर बघा, आपले टाटा सन्सचे अध्यक्ष जे आहे रतन टाटा, त्यांचं निधन झालेलं आहे. त्यानंतर त्यांचं वय काय होतं तर 86 वर्ष होतं. त्यानंतर ऑगस्ट 2024 मध्ये कोणत्या संस्थेचे माजी महासंचालक गिरीश साहनी यांचं निधन झालं, तर ते CSIR म्हणजे वैज्ञानिक संशोधन परिषद जी आहे, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चचे महासंचालक गिरीश साहनी यांचं निधन झालेलं आहे. माजी महासंचालक होते. भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. त्यानंतर युट्यूबच्या माजी CEO आपण जर बघितलं सुसान ओजी ककी यांचं सुद्धा अलीकडे निधन झालेले 2024 मध्ये. त्यानंतर जर बघितलं माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचं सुद्धा ऑगस्ट 2024 मध्ये निधन झालं. ऑगस्ट 2024 मध्ये बुद्धदेव भट्टाचार्य जे बंगालचे माजी मुख्यमंत्री होते त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. आणि आपण जर बघितलं तर भरतनाट्यम आणि कुचिपुडी नृत्यामध्ये पारंगत असलेल्या यामिनी कृष्णमूर्ती यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. यानंतर 8वा क्वेश्चन आहे, 2025 मध्ये भारतीय सेना दिन कुठे आयोजित केला जाईल. तर 2025 मध्ये 15 जानेवारीला भारतीय सेना दिन जो आहे तो पुणे महाराष्ट्रामध्ये आयोजित केला जाईल. त्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आपल्यासाठी. बघा मित्रांनो, 15 जानेवारी 2025 ला ही जी परेड आहे तर ती कुठे होणार आहे, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे. याची माहिती गोव्यामध्ये जे काही इफ्फी महोत्सव सुरू आहे, इंडियन फिल्म फेस्टिवल सुरू आहे, तर त्यामध्ये R माधवन आणि रकुलप्रीत सिंग यांनी एक व्हिडिओ लावला होता, त्यामध्ये याबाबतची माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे. आता 15 जानेवारी दिवस का, तर 15 जानेवारी 1949 ला भारतीय जनरल जे होते KM करिप्पा, तर यांना ब्रिटिश जनरल सर रॉय बुचर यांच्याकडून लष्कर प्रमुख हे पद हस्तांतरित करण्यात आलं होतं. म्हणून 15 जानेवारी हा दिवस जो आहे तो भारतीय लष्कर दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2024 अंतर्गत सर्वोत्कृष्ट डेअरी फार्मचा पुरस्कार कोणाला मिळाला, तर सर्वोत्कृष्ट डेअरी फार्मचा पुरस्कार जो आहे तर तो रेणू जे हरियाणाचे आहे, ज्यांची एक स्वतःची डेअरी आहे, तर त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर कोणत्या देशाने अन्नजन्य रोगांना राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केलेला आहे, तर बघा मित्रांनो, दक्षिण आफ्रिकेने अन्नाच्या माध्यमातून विषबाधा होऊन अनेक मुलांचा जवळपास 12 मुलांचा मृत्यू झालेला आहे. आणि अशी खूप सारी प्रकरणं जी आहे ती बाहेर आलेली आहे. त्यामुळे अन्नजन्य रोगांसाठी राष्ट्रीय आपत्ती म्हणून दक्षिण आफ्रिकेने घोषित केलेली आहे. ठीक आहे, तर अन्नाच्या माध्यमातून विषबाधा झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेने अन्नजनित आजारांना राष्ट्रीय आणीबाणी म्हणून घोषित केलेलं आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सप्टेंबर पासून देशामध्ये जवळपास 900हून अधिक प्रकरणं जी आहे त्याची नोंद झाली आहे. त्यानंतर 11वा क्वेश्चन, नोव्हेंबर 2024 मध्ये फ्लिपकार्ट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी भारतीय स्पर्धा आयोगाची परवानगी कोणत्या कंपनीला मिळाली, तर फ्लिपकार्ट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी भारताचा जो काही कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया आहे तर त्याने अल्फाबेट कंपनी जी आहे तर तिला मान्यता दिली आहे. बघा मित्रांनो, फ्लिपकार्ट मध्ये ऑलरेडी वॉलमार्ट नावाची कंपनी आहे तर तिची 85% गुंतवणूक आहे. आणि त्यामध्ये अजून गुंतवणूक करण्यासाठी आता गुगलची पॅरेंट कंपनी म्हणजे गुगलची सुद्धा बॉस असलेली कंपनी जी आहे अल्फाबेट, तर तिला परमिशन मिळालेली आहे फ्लिपकार्ट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी. आता फ्लिपकार्ट जे आहे ते खरंच अमेझॉनला काय देऊ शकतं, तर टक्कर देऊ शकतं. ठीक आहे, तर फ्लिपकार्टची स्थापना ऑक्टोबर 2007 मध्ये करण्यात आली होती बेंगलोरमध्ये. वॉलमार्ट ही सध्या मालक संस्था आहे. CEO आहे कल्याण कृष्णमूर्ती आणि संस्थापक होते बिनी बन्सल आणि सचिन बन्सल. त्यानंतर भारतीय स्पर्धा आयोग जो आहे त्याची स्थापना 14 ऑक्टोबर 2003 रोजी करण्यात आली होती. त्याचं मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. रवनीत कौर याचे अध्यक्ष आहे. बघा, भारतीय स्पर्धा आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष रवनीत कौर, ही सुद्धा प्रश्न येऊ शकतो. यानंतर कोणती IIT 10व्या इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल 2024 चे आयोजन करणार आहे, तर बघा मित्रांनो, IIT गुवाहाटी जी आहे तर ती 10वं इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल जे आहे तर ते आयोजित करणार आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर आपण बघा, लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं, इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल कुठे आयोजित केलं जाईल, तर IIT गुवाहाटीमध्ये ते आयोजित केलं जाणार आहे. प्रथमच भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव जो आहे तो ईशान्य भारतामध्ये आयोजित केला जाणार आहे पहिल्याच वेळी. तर हा एक मुद्दा लक्षात ठेवा. हे कितवं भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव आहे, तर 10वा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव असणारे इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल असणार आहे, जो भारतातील सगळ्यात मोठा विज्ञान विषयक कार्यक्रम आहे. ठीक आहे, थीम काय आहे,
तर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया इनटू द ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब ड्रिवन बाय सायन्स अँड टेक्नॉलॉजी ही याची थीम होती. आता तुम्हाला 2 टेस्ट क्वेश्चन सुद्धा दिलेले आहे बघा. 2025 मध्ये भारतीय सेना दिन कुठे आयोजित केला जाईल आणि नोव्हेंबर 2024 मध्ये भारतातील पहिलं हरित हायड्रोजन इंधन केंद्र कुठे उभारले जाणार आहे. चला मित्रांनो बघा, आपण यशवंत बॅच जी आहे तर तिची फी आज लास्ट डे आहे 999 या फीचा. उद्यापासून याची फी 1999 होणार आहे. त्याचबरोबर राज्यसेवेची विजेता बॅच जी आहे, सॉरी कंबाईनसाठी आपण विजेता बॅच जी आहे ती सुरू करत आहोत, ज्याची फी 499 रुपये असणार आहे फक्त 1 महिन्यासाठी. त्याचबरोबर आपल्याकडे टेस्ट सिरीज, फाउंडेशन बॅचेस, BMC साठी बॅचेस, सरळ सेवेसाठी बॅचेस, सगळ्या नोट्स या तुम्हाला आपल्या अभ्यास मित्र ॲप्लिकेशनवर उपलब्ध होईल. या लेक्चरची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर तर इंस्टावर तुम्हाला अभ्यासविषयक रील्स बघायला मिळतील. तर थांबूया मित्रांनो आपण इथं. व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर लेक्चर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे लेक्चर पोहोचवायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. जय हिंद.